मित्रांनो, मी माझा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत का बघा म्हणतोय माहितीये का? त्याचं एक उदाहरण आहे. एक फॅमिली आहे आता माझ्यासमोर. खूप त्यांची परिस्थिती वेगळी आहे. सगळी फॅमिली तुम्हाला सांगतो एकच आजी आहे की ती व्यवस्थित असेल, बाकी सगळे त्यांची मुलं मतिमंद आहेत. इथेच आहेत. तुम्हाला सांगतो हा बघा. आजी काय बरं आहे? काय म्हणताय? चांगला सपले होय. काय घरात नाही मग आता जेवणाचं तेन कसं करताय तुम्ही? हा मी सगळं संपलं ते. आता काय गरज आहे? मला का बोलवलाय तुम्ही सांगा. होय, काय नाही घरात खायला? घरात काहीच नाही. काहीच नाही. यांचं सगळं परिवार इथंच आहे. त्यांच्या घरी कोणी नाही आता सध्या. हीच आहेत त्यांच्या घरातली सगळी. भाड्याच्या घरात राहतात. त्यांची परिस्थिती नाही आहे आणि काम करायचं म्हणजे की त्यांना काही काम होणार नाही आहे. कारण ह्यांची मुलं चालायला पण येत नाही, मतिमंद आहेत, पायानं ते आधो आहेत. काका पण तसंच आहे, त्यांना पण अक्षरशः उभा राहायला पण येत नाही. काटे आहे सोबत. ही मुलगी बघा, हिचं नाव तुलसी आहे. तुलसीला पण तुम्हाला सांगतो चालायला येत नाही. दररोज ही एकटी तरी आजी काय करणार आहे ह्याच्यासाठी काय कळणार. मित्रांनो, खरं सांगतो या परिवाराला खरोखर काही ना काही गरज आहे. आपण सगळेजण मिळून मदत करूया यांची. काय लागणार आहे तुम्हाला? गॅस पाहिजे आहे. बाजार मी तुम्हाला गॅस सामान ते भरून देतो. हा, तुम्ही काय काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. हा, माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी मदत करत जाईल. हा, मी आलो, तुम्ही इथंच बसा, मी सामान घेऊन येतो. हा, बस काय? हा, किंवा जेव्हा आता. हा, आता तुम्ही काय 2-3 दिवस झालं वडापाव हे तेन गॅस तेन सप्लाय म्हणल्यावर काहीच नाही ना. म्हणून आता हे दिले सगळं. महिना 2 महिने चालते. काही टेन्शन घेऊ नका. एवढं माझ्यानं ठेवा. बसा, पाया पडू नका. तुमचा आशीर्वाद द्या. आशीर्वाद मला तुमच्या मुलाबाळांचा आशीर्वाद लागू दे बस. हा, सोबत आहे. रडला कसं? बसा. रडायलाय कुठं? रडताय काय? सांगा भाऊ. इकडे बघा. रड नका सगळी. तुम्ही रडल्यावर मला भारी वाटेल काय? मी मदत करायला आलो की नाही? आई इकडे बघा. आई 1 मिनिट बघा प्लीज. इकडे बघा. रड नका सगळं. रडताय का? बसा. बाकी सगळे तुम्ही तुमची काळजी घ्या. येऊ काय मी? काळजी घ्या. हा.